कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजपला पुन्हा खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जाते। भाजप नेते शिवाजीराव पाटील हे तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे। शरद पवार यांच्या पक्षाकडून पाटील यांच्याशी संपर्क झाल्याची माहिती देखील आता समोर येते। चंदगडमध्ये कागलची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली जाते। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंदगडमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जाते। कोल्हापूरमधून एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। कोल्हापूरमध्ये भाजपला पुन्हा एकदा खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जाते। या अगोदरच समरजित घाटगे यांनी देखील भाजपला सोडचिठ्ठी दिलेली होती आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला होता आणि त्यानंतर आता भाजपचे नेते शिवाजीराव पाटील हे देखील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी शेखर पाटील। शेखर, कागलमध्ये भाजपला धक्का बसलेला होता। समरजित घाटगे यांनी भाजपची साथ सोडून शरद पवारांची साथ दिलेली होती। आता त्याचीच पुनरावृत्ती ही चंदगडमध्ये देखील होईल अशा प्रकारची चर्चा रंगतीये। प्रथमेश, अगदी बरोबर आहे। एकीकडे शरद पवार यांनी कोल्हापुरातल्या कागल विधानसभा मतदारसंघामध्ये समरजित घाटगेंना आपल्या राष्ट्रवादीमध्ये घेऊन एक वेगळी खेळी केली होती आणि तीच खेळी आता चंदगडमध्ये देखील करतायत की काय अशी शक्यता आहे, कारण तशा पद्धतीची चर्चा आता सुरू झालेली आहे। शिवाजीराव पाटील जे भाजपचे नेते आहेत आणि विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची ते अतिशय निकटवर्ती आहेत, त्यांनाच खरं तर आता शरद पवारांनी घेरले अशा पद्धतीची चर्चा आहे त्यांची आणि शिवाजीराव पाटील यांची फोनवरून चर्चा देखील झाली असल्याची माहिती सध्या मिळते आणि त्यांनी आता तुतारी देखील हातात घेतील अशी चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू आहे। त्यामुळं नक्कीच एकीकडे कागल विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांनी एक स्फोट घडवला, त्यानंतर आता चंदगडमध्ये देखील ते तशाच पद्धतीची पुनरावृत्ती करताना दिसत आहेत। खरं तर दोन्ही नेते, एकीकडे समरजित घाटगे आणि दुसरीकडे शिवाजीराव पाटील, हे दोन्ही नेते देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी जवळचे होते आणि या दोन्ही कागल आणि चंदगड या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांची साथ सोडून दोन्ही आमदार गेले होते। नक्कीच शेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।